आज सकाळी लवकर काय उठलोच नव्हतो. ब्रश घेतला आणि मग ब्रश केल्याबरोबर नाश्ता घेत बसलो भावानो. लावली गाडी निवांतपणे, कारण की आपल्याकडे प्लॅन नव्हता. मग आपल्या साहेबांचा फोन आला आणि गडचिरोलीचा रस्ता गाठायला सांगितले. आणि भावानो आपली गाडी गडचिरोलीच्या रस्त्यानेच गाठत होती. तर रस्त्याने जाता जाताच आपल्याला काय भावानो मस्त पद्धतीनं कलिंगडवाला दिसलाय. चला म्हणलं घेऊनच घ्यायचं म्हणलं. थोड्या थोड्यात भावानो आपण गडचिरोलीमध्ये पोहोचलो. गडचिरोलीमधून आपल्याला छोटं मोठं मटेरियल घ्यायचं होतं. सिटीमध्ये घुसलो होतो. पोलीस स्टेशनच्या बाजूलाच आहे. तिथून भावानं मटेरियल घ्यायचं होतं. लावली गाडी बाजूला आणि ह्या कारागिराला म्हणजे झेरॉक्स पाहिजे होते. तर यांना गाडी तिथं लावून मी ते भावानं टॉवर दिसत असेल याला पाहिजे होतं झेरॉक्स, आणि झेरॉक्स दिले. मटेरियल घेऊन मग भावानं आपण निघालो, कारण की आपल्याला जायचं होतं चंद्रपूरला. तर भावानं चंद्रपूरनं आणि गडचिरोली म्हणल्यावर इकडले म्हणजे नदी आणि नाले बघितले ना एकदम समुद्रासारखंच वाटतं भावानं. तर भावानं ह्या रस्त्याने जाता जाता भूक लागली होती. चला म्हणलं जेवण तरी करायचं म्हणलं. निबार जेवण केलाय आणि निघालो भावानं. बघू शकता आता चंद्रपूर जास्त काही लांब नव्हतं, 50 किलोमीटर. रस्त्यानेच बजरंगबलीचं मंदिर लागतो. बरेच काही कामं चालू आहे आता तिथं. खूप मोठं परिस्थिती आहे आता भावानं. आपलं काय रात्र झालीच होती आणि चंद्रपूरमध्ये थांबलेलो होतो आपण. तर मला म्हणजे इथं मटेरियल ठेवायचं होतं एक. माझ्याने काय मटेरियल जात नव्हतं, म्हणून क्रेनवाल्याकडे आलो होतो. क्रेनवाला बोलला भावानं उद्या सकाळी ये, बघू म्हणले. चला भावानं आपण भेटू मग उद्याच. काय होते काय नाही बघूया.